आज आपण आलेलो आहोत रेटवडी पंचायत समिती गणामध्ये। तर या गणातील जे उमेदवार आहेत दिलीप राजाराम डुबे, तर आज जाणून घेऊया साहेबांचं मत। नमस्कार। नमस्कार, मी दिलीप राजाराम डुबे। मी रेटवडी गावचा उपसरपंच म्हणून कार्यरत आहे। तसंच खेड तालुका बैलगाडा संघटना संचालक म्हणून मी आता सध्या कार्यरत आहे। मी आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्त आपल्याशी परिचय वैधूक व आपले मार्गदर्शन घेण्यासाठी मी आलेलो आहे। मागील 2 महिन्यांमध्ये मी आपल्या घरी येऊन प्रत्यक्ष भेटीद्वारे आपला आशीर्वाद घेतलेला आहे। हा संवाद आपल्याशी माझा परिचय अधिक दृढ होण्यासाठी मी केलेला आहे। अच्छा, त्या 9 वर्षाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी रेटवडीची जी काही विकास कामे केली त्याच्यावर साहेब आपण रेटवडीमध्ये उपसरपंचपदी कामकाज केलं, त्यावेळेस तुम्ही विकासासाठी काय काय केलेले आहे गावामध्ये? रस्ते, लाईट, पाणी, सांडपाणी, अशा रेटवडीच्या मुख्य ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि तो पूर्ण लोक जो का मी माझ्या दिनदर्शीच्या माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवलेला आहे। आता आपल्या विभागामध्ये आदिवासी भागातील लोकवर्ग जास्त आहे, या मुलांसाठी तुमचा काय मानस आहे? ही लोक मला जे ही आपल्या मुख्य समाजापासून दूर ही लोक असतात त्यांना मुख्य समाजात आणण्यासाठी त्यांचं जनजागृती मी करणार आहे। अच्छा, आणि त्यांच्या त्या जी लोक थोडीशी व्यसनाची असतात त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी मी अनेक शिबिरं वगैरे तुम्ही आयोजित करणार। आता तुमच्या याच्यामध्ये ज्या अंगणवाड्या वगैरे आहेत, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही शिक्षणासाठी काय उपाययोजना करणार? तिथे इमारत खोल्या वगैरे काय ज्या नादुरुस्त जिथं ज्या अंगणवाड्यांना ज्या परिस्थिती खराब असेल, ज्या गावामध्ये आता पंचायत समिती जितक्या अंगणवाड्या असेल तिथली काय परिस्थितीचा आढावा घेऊन तिच्यावर मी योग्य आता आपल्या विभागामध्ये शेतकरी वर्ग भरपूर प्रमाणात आहे, त्यासाठी ज्या योजना वगैरे त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पंचायत समिती मार्फत काय काय करणार? तुम्ही त्यांना पंचायत समितीमार्फत जे शेतकऱ्यांसाठी ज्या सरकारतर्फे ज्या अवजारे ज्या मला काय जे मिळते ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा विविध योजना पोहोचवण्यासाठी तुम्ही आणि त्यांना पारंपरिक शेती शेतकरी करतात पण त्यांना आधुनिक शेती करण्यासाठी माझा जास्त प्रयत्न राहील। अच्छा, धन्यवाद साहेब।